दिवाळी मिलनाचा कार्यक्रम आहे. पक्षवाढीला आपल्याला सर्वांना संधी आहे. पक्षवाढी म्हणजे या काटोल विधानसभामध्ये पूर्वी शिवसेनेची फक्त ताकद होती. शिवसेना म्हटलं की काटोल विधानसभेचं उदाहरण आम्ही लोक तिथे द्यायचं. प्रत्येक लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलो असेल किंवा पराभूत झालं असेल शिवसेना पक्ष, तरी सर्वात जास्त लीड देण्याचं काम या काटोल विधानसभेने केलं. एवढी मजबूती या शिवसेनेला या विधानसभेला. आणि आधी आपण बघतोय की येणाऱ्या निवडणुका, नगर परिषदेच्या निवडणुका जवळपास याच महिन्याच्या म्हणजे उद्या सुरू होणाऱ्या महिन्याच्या शेवटी पार पडल्या जाणार आहे किंवा 2 डिसेंबर किंवा 3 डिसेंबरला पार पडल्या जाणार आहे. त्यानंतर लगेच जानेवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडेल आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या जानेवारीच्या शेवटी त्या पार पडल्या जाणार. आणि आता या येणाऱ्या जानेवारी महिन्यापर्यंत निवडणुकीचा क्षण आहे. प्रत्येक पक्षाची जर ताकद कोणाला ओळखायची असेल, ताकद जर आपल्याला समजायची असेल, तर त्याला त्याच्या पक्षाजवळ किती जनप्रतिनिधी आहे, किती लोकप्रतिनिधी त्या पक्षाचे नगरसेवक असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असेल, महानगरपालिका सदस्य असेल, आमदार असेल, खासदार असेल, याच्यावरून त्या पक्षाची ओळख केली जाते. आणि काटोल तालुका असेल तर चांगली ताकद आहे, पण त्यापेक्षा नरखेडची ताकद आपली आणखी जास्त आहे. काटोल नरखेड मिळून आम्ही सदैव समोर राहत आलेलो आहे. राजूभाऊ हळदेंची या ठिकाणी मागणी खूप चांगली आहे. त्यांच्यासोबत सर्वजण कामं जे करत असतात. आता न्यायालय आहे, आमचे लेखनदार होते, लेखनदारच्या काळामध्ये बिचारे पैदल फिरू किंवा सायकलनी फिरू गावागावामध्ये जायचे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला शिवसैनिकाला भेटून जर कोणी नाराज असेल तर त्याला समजवण्याचं काम आमचे लेखनदारजी करत होते. आम्ही बघितलंय त्यांच्या कामाची शैली बघितलंय, पण दुर्दैवाने आज ते आमच्यामध्ये नाही. आता आम्हाला अत्यंत दुःख आहे. आम्ही एक चांगला कार्यकर्ता आम्ही गमावलेला आहे. परंतु त्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी चांगलं काम करण्याचं कार्य केलेलं आहे. मानकरजींनी सुद्धा चांगलं काम केलं. डोके साहेबांची सर्वांना साथ असते. अजय पालवाटे तिकडे काम करतो आहे, चांगलं काम आहे. नगरपालिकेच्या हिशोबाने जर आम्ही विचार केला तर या तिन्ही नगरपालिकेमध्ये आज आमच्या पक्षाची चांगली ताकद निर्माण झाली आहे, बांधणी चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आणि त्याचसोबत आमचे यादव आघाडीवरती त्या कोकणाळीमध्ये एक चांगली ताकद घेऊन त्या ठिकाणी एक पॅनल लढवण्याकरता सुद्धा आज तयार झालेले आहे. अशा पद्धतीने 4ही नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये आज तुमच्या माध्यमातून ताकद निर्माण झाली आणि आपण त्या सर्व निवडणुका या युतीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवत असते. प्रत्येकाने कोणीने कोणाला पोट पकडून समोर जातात, मागे येतात, सर्व काही होत असते. परंतु आपली ताकद आणखी कशा पद्धतीने जास्त होईल याची जर बांधणी करायची असेल तर सर्वात पहिले शाखा प्रमुख बनवण्याचे कार्य आमच्या तालुका प्रमुखांनी करावं. त्यानंतर बूथ प्रमुख बनवावे. 1 बूथ पेज उचलून आला आहे, त्याला अंतिम रूप देण्याचं काम सुद्धा आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे. एवढी मोठी फौज आमची या ठिकाणी आहे, पंचगावाची वस्ती. तुमच्याजवळ आमची सुद्धा जबाबदारी आहे की आपण या कामाकरता जर आपला पक्ष मोठ्या प्रमाणे या ठिकाणी ताकद वाढवायची, तर आणखी ताकद वाढवायची असेल तर आपल्याला बूथ प्रमुख आणि शाखा प्रमुखापर्यंत जावं लागेल. गावागावामध्ये आपल्याला शाखेचे बोर्ड लावावं लागेल आणि त्या कार्यामध्ये आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत. आशिषजी जयस्वाल साहेब राज्यमंत्री आहेत, ते आपल्या सोबत आहेत. किरण भाऊ सोबत आहे, मी आपल्या सोबत आहोत. मी ज्या वेळेला त्याचा खासदार म्हणून 10 वर्षापासून केलं त्यावेळेला नरखेडमध्ये आम्ही राजूभाऊला ओपन दिलेलं होतं की जे काम इथला पदाधिकारी सुचवायचा ते सर्व कामं आणि जास्तीत जास्त निधी
या काटोल विधानसभेला 10 वर्ष देण्याचं काम केलेलं आहे. अनेक गोष्टी आम्ही या ठिकाणी केल्या, ज्याच्या माध्यमातून गावागावामध्ये विकास केला गेला, त्याचा सुद्धा फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सर्व करत असताना या पक्षाला मुख्य ताकद देण्याचं काम आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करत आहेत. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अनेक गोष्टी घडल्या. युडी खात्याच्या माध्यमातून, नगर विकास खात्याच्या माध्यमातून नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा ग्रामीण भागामध्ये रस्ते असेल, कामं असेल, हॉस्पिटल असतील, जिल्हा रुग्णालय असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात ताकद देऊन त्याला सुदृढ करण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून करोडो आमच्या भगिनींना त्याचा लाभ मिळाला आणि लाभ मिळत आहे आणि लाभ मिळत राहणार आहे. कोणी काही सांगू द्या, आणि लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार यात कुठेही शंका नाही. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या सोबत आदरणीय शिंदे साहेबांनी राज्याच्या मार्फत सुद्धा 6,000 रुपये देण्याचं काम केलं. मुख्यमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आणि त्या प्रकारे 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला आम्ही देतो आहे. 1 रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्याचा विमा काढण्याचं काम सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वातल्या सरकारने केलं. लाडक्या बहिणीसोबत लाडका भाऊ सुद्धा आम्ही समोर आणला का, बहिणीसोबत भाऊ नाराज होऊ नये याची सुद्धा खबरदारी आम्ही घेतली. गणपती योजना आम्ही आणल्या. या योजना तुम्हाला जाऊन सांगावं लागेल. आपण युतीमधलं सरकार आहे आणि या युतीच्या ज्या ज्या योजना शिंदे साहेबांच्या काळात झाल्या किंवा आदरणीय आता फडणवीस साहेबांच्या काळात होत असेल, या योजना सुद्धा आपल्याला जनतेपर्यंत जाऊन सांगावं लागेल. आणि कोणत्याही हातीमध्ये तुम्ही पुढच्या मागण्यामध्ये बोलू नका. आता युतीचा विषय अनेक जण आम्हाला बोलतात, पण आम्हाला विश्वास आहे की युती झाल्याशिवाय राहणार नाही, कारण आमचे तिन्ही नेते एक आहे आणि त्या तिघांचा सुद्धा प्रयत्न आहे की सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका या युतीमध्ये झाल्या पाहिजे आणि 80% जागा या युतीमध्ये जिंकून या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही भगवा फरक पडल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला आहे आणि आम्ही तुम्हाला देतो. त्याकरता लागणारी ज्या काही व्यवस्था